टायरमधील हवा कमी असल्याचा बहाणा करत चारचाकी वाहनातून ईश्वरलाल अभिमन सोनवणे यांचे 1,70,000 रुपये पळवून नेल्याचा जबरी चोरीचा गुन्हा तालुका पोलिसांनी अवघ्या 5 तासात उघडकीस आणला असून 2 आरोपींना अटक करत चारचाकी वाहनासह 4,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी दोघांविरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अवघ्या 5 तासात तपासाची चक्रे फिरवीत अजनाळे बारीत नाकाबंदी करत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। 2 दिवसात 2 दमदार कारवाया केल्याने तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे। गौतम गंगाराम पगारे वय 62 राहणार देवळी कॅम्प नाशिक, नवाज हनीफ शेख वय 36 राहणार देवळी कॅम्प नाशिक अशा अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केली आहे। मी पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। आमच्या धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक 1/4/2024 रोजी दुपारी 4 वाजता एक ईश्वर अभिमान सोनवणे राहणार तिसगाव कल्याण यांना आम्ही तुम्हाला पैसे डबल करून देतो, 1 लाखाला 3 लाख असे रुपये करून देतो अशी त्यांना लालूच दाखवून गौतम पगारे यांनी त्यांना बोलून घेतलं। त्या ठिकाणी शुगर स्पाइस कुंदाने फाटा या ठिकाणी त्यांनी त्या फिर्यादीला बोलून त्यांना गाडीमधून खाली उतरायला सांगितले व जबरदस्तीने त्यांच्याकडील जी 1,70,000 अशी कॅश होती ती त्यांना ढकलून गाडी घेऊन पळून गेले। त्यानंतर सदरबाबत आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तसेच आमचे गुन्हे प्रकटीकरण पथक असं मिळून आम्ही तपासाची दिशासूत्र ठरवली। त्यानंतर दरम्यान आम्ही आमचे माननीय SP साहेब श्रीकांतजी ढिवरे साहेब, ॲडिशनल SP साहेब काळे साहेब, तसेच SDPO श्रीयुत साजन सोनवणे साहेब यांच्याशी देखील आम्ही सदर गुन्ह्याच्या तपासासंदर्भात चर्चा केली। त्यानंतर त्यांनी आम्हाला दिलेल्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे आम्ही सदर गाडी व गाडीमधील 2 इसम जे होते ज्यांनी फिर्यादींकडून रोख रक्कम घेऊन पळाले होते त्या दृष्टीने आम्ही तपास सुरू केला। त्यानंतर त्या गाडीचा पाठपुरावा करत बातमीदारांमार्फत आम्ही ती गाडी कोणत्या दिशेने गेली याविषयी माहिती घेतली, तर ती आम्हाला अजनाळे बारी या ठिकाणी त्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली। त्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी आयोजन केलं। त्या ठिकाणी सदर गाडी व गाडीमधील 2 इसम आरोपी इसम यांना ताब्यात घेतलं। त्यांना पोलीस स्टेशनला ते आणल्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये तपासणी घेतली आम्ही, तर त्या ठिकाणी आम्हाला 1,70,000 रोख रक्कम आम्हाला मिळून आली। सदर गुन्ह्याचा तपास हा PSI गोट्टे करत आहेत आणि मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढे आम्ही या गुन्ह्यातील आरोपींनी अजून काही गुन्हे केले का याचा आम्ही शोध घेत आहोत। नमस्कार।